तर आजचा विषय आपला आहे की स्पेक्युलेशन आणि पैशाबद्दलचा असलेला भ्रम हाही एक पुरुषांमधला असलेला एक मोठा प्रॉब्लेम आहे. तर कधी-कधी असं होतं की जलद पैसा कमवायचा असेल, तर त्याच्यासाठी वारंवार नुकसानही होतं. म्हणजे जसं आपण सट्टा बाजारामध्ये पैसे लावणं किंवा चुकीच्या ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून लवकर कसा पैसा मिळेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या पुरुषांमध्ये तुम्हाला कॉमनली दिसून येतात. तर ह्याच्यासाठी जो 5वा भाव असतो ना, तो सट्टा बाजार किंवा रिस्क घेण्याचा भाव म्हटलं जातं. ओके. इथे जर शुक्र आणि राहू याची युती असेल किंवा त्याच्यावरती दृष्टी असेल, तर अशा पैसा लगेच कमवण्याची एक आहे ना इच्छाशक्ती तीव्र होते. रिस्क घेण्याची पण इच्छा होते आणि रिस्क घेतात पण. ओके. अशा सगळ्या गोष्टी असतात. राहू काय करतो? भ्रम निर्माण करतो. चंद्र जो आहे अस्थिर आहे, ते चंद्राचा पण तेवढाच भाग म्हणजे तो पण रिस्पॉन्सिबल आहे. तर चंद्र काय करतो? अस्थिर करतो मनाला आणि निर्णय चुकीचे घ्यायला पण लावतो. ओके. तर ह्यासाठी आपल्याला काय उपाय करावा लागेल? तर पहिल्यांदा तर मी असं सांगेल उपायामध्ये तो सायकॉलॉजिकल उपाय आहे, की घाईत निर्णय घेऊ नका. थोडासा विचार करा, पेशन्स ठेवा आणि जर उपाय करायचा असेल तर शुक्र ग्रहावरती तुम्हाला उपाय करायचा आणि चंद्रावरती करायचा. चंद्र म्हणजे काय करतो, की तुमच्या मनाला शांत करण्यासाठी तुम्हाला मेडिटेशन्स करायला पाहिजे किंवा शिव उपासना केली पाहिजे आणि शुक्रासाठी तुम्ही जेव्हाही तुम्हाला जसं मिळत असेल तुमच्या ऐपतीप्रमाणे पांढऱ्या वस्तूचं दान शुक्रवारच्या दिवशी करायचं आहे. यामुळे थोडासा तुम्हाला हा जो प्रॉब्लेम आहे तो कमी होईल आणि चंद्र जर काबूत आला तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींपासून जरा दूर राहा.